सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातले काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात अशा आशयाचं विधान केलं। त्यांच्या या विधानाचा देशातल्या तरुणांनी निषेध केला। अभिजित दिपकेंच्या माध्यमातून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचं कॅम्पेन उभं राहिलं। त्याला लाखो तरुणांचा पाठिंबा मिळाला आणि या सगळ्यातून मोठं देशव्यापी आंदोलन उभं राहिलं। पण आता त्याच सरन्यायाधीशांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे। विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलंय। मुख्य म्हणजे कन्व्होकेशन सेरेमनीसाठी सरन्यायाधीशांना बोलवू नका अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूर्यकांत यांनी पाठिंबा दिलाय। इतकंच नाही तर लॉ युनिव्हर्सिटीच्या या विद्यार्थ्यांवर बार काउन्सिलनं केलेल्या कारवाईचा सुद्धा सरन्यायाधीशांनी निषेध केलाय। या सगळ्या राड्यावरून कॉकरोच जनता पार्टीने आता बार काउन्सिलच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। हा सगळा विषय नक्की काय आहे, बार काउन्सिलने विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईवरून राडा कसा झाला आणि त्यावर सरन्यायाधीशांनी विद्यार्थ्यांची बाजू कशी घेतली, सगळं काही समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। हैदराबादची नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च अर्थातच नलसार युनिव्हर्सिटी देशातल्या नामवंत लॉ युनिव्हर्सिटींमध्ये नलसारचं नाव घेतलं जातं। हजारो विद्यार्थी या युनिव्हर्सिटीत कायद्याचं शिक्षण घेतात। याच युनिव्हर्सिटीमधून 2026 ला BA LLB झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा पुढच्या काही दिवसात होणार आहे। आता या युनिव्हर्सिटीत पदवीदान सोहळ्यासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रित करण्याची जुनी परंपरा आहे। त्यामुळे यावर्षी सुद्धा पदवीदान सोहळ्यासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला। याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला। नलसार विद्यापीठातल्या 1400 पैकी 450 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना या कार्यक्रमाला बोलवू नका अशी जाहीर भूमिका घेतली। आता विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेण्याचं कारण काय होतं, तर 20 जुलैला दिल्लीत संसदेवर निघालेल्या विद्यार्थी मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। याच बाबत 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर एक याचिका दाखल करण्यात आलेली। यामध्ये विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली। पण यावर तातडीची सुनावणी घ्यायला सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने नकार दिला। पण याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लाठी हल्ल्याचे व्हिडिओ दाखवण्यासाठी परवानगी मागितली। त्यावर आम्हाला व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नाही, त्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका असं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं। त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर टीका व्हायला लागली। यानंतर नलसार विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू श्रीकृष्ण राव, कुलसचिव N वासंती आणि प्राध्यापकांना एक पत्र मेल केलं। त्यात सरन्यायाधीशांना पदवीदान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्याबद्दल फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली होती। सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना हरकत आहे। अद्याप पदवीदान समारंभाची तारीख आणि वेळ निश्चित झालेली नाहीये, पण प्रमुख पाहुण्यांना बोलवण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे। त्यामुळे आमच्या अर्जावर विचार करण्यात यावा। पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराबाबतचे आरोप नाकारणाऱ्या व्यक्तीच्या हातून आपली पदवी घेणं म्हणजे नलसारमध्ये जी मूल्य शिकलो त्याच्याशी प्रतारणा करण्यासारखं आहे असंही या पत्रात विद्यार्थ्यांनी म्हटलेलं। सुरुवातीला फक्त युनिव्हर्सिटीतल्या कायद्याच्या विद्यार्थ्यांकडूनच ईमेल केला जाणार होता, पण नंतर इतर विभागातली मुलं सुद्धा त्यात सहभागी झाली आणि त्यांनी आपली हरकत ईमेलद्वारे नोंदवली असंही सांगण्यात आलं। आता या पत्राचा मेल विद्यार्थ्यांनी 23 जुलैलाच केलेला। पण ही गोष्ट आता उजेडात येण्याचं कारण काय, तर त्याला कारण ठरलं ती बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली कारवाईची भूमिका। 13 ऑगस्टला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या सहीने एक नोटीस जारी करण्यात आली। यामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमधल्या बार काउन्सिलच्या सचिवांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या। या नोटीसमध्ये म्हटलं गेलेलं की नलसार लॉ युनिव्हर्सिटीतल्या पदवीदान सोहळ्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित करण्याविरोधात सुरू झालेल्या मोहिमेची बार काउन्सिल ऑफ इंडियाने दखल घेतली आहे। या मोहिमेत पुढाकार घेणाऱ्या, ती आयोजित करणाऱ्या, त्यात लोकांना सहभागी करून घेणाऱ्या व्यक्तींबाबत तथ्यात्मक अहवाल मागवण्यात आलाय। देशातील सर्वोच्च न्यायिक पदाबद्दल आदर किंवा सन्मान नसलेले कायद्याचे विद्यार्थी भविष्यात जबाबदार किंवा समंजस वकील, शिक्षक किंवा न्यायाधीश होतील अशी अपेक्षा करता येत नाही। अशा प्रकारचं वर्तन व्यक्तीच्या कायदे व्यवसायात प्रवेश करण्याच्या किंवा त्याच्याशी संबंधित राहण्याच्या योग्यतेवरच प्रश्न निर्माण करतं। अशा व्यक्ती संप, बहिष्कार इत्यादींमध्ये सहभागी होऊन कायदे व्यवसायाची प्रतिमा खराब करतात असा बार काउन्सिलचा अनुभव असल्याचं या पत्रात म्हटलेलं।
यासोबतच पुढील आदेशापर्यंत नलसारमधून 2026 मध्ये पदवी घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची कोणत्याही स्टेट बार काउन्सिलनं नोंदणी करू नये असे स्पष्ट आदेश बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून देण्यात आले। यावरून सोशल मीडियावर बार काउन्सिल विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। बार काउन्सिलचा हा निर्णय मनमानी आणि शेकडो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणणारा आहे। त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियावर व्हायला लागली। त्यानंतर अवघ्या काही वेळातच बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून दुसरं लेटर जारी करण्यात आलं, ज्यामध्ये सांगण्यात आलं की बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांची नलसार विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्य बार काउन्सिलच्या सचिवांसोबत चर्चा झाली। प्राथमिक अहवालानुसार या मोहिमेशी विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांचा काहीही सहभाग नसल्याचं आणि ते निर्दोष असल्याचं आढळलंय। त्यामुळे काही विद्यार्थ्यांमुळे सगळ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको, त्यामुळे बार काउन्सिलमध्ये नोंदणी करण्यासाठी बंदी घालण्याचा आधीचा निर्णय मागे घेण्यात येतोय। सखोल चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून जाहीर करण्यात आलं। बार काउन्सिलने माघार घेतली असली तरी बार काउन्सिलच्या कारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। ज्येष्ठ वकील के परमेश्वर यांनी बीसीआय अध्यक्षांच्या निर्देशाविरोधात रीट याचिका दाखल केली। याबाबत सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान वकील के परमेश्वर म्हणाले, बीसीआय अध्यक्षांनी नंतर आपले निर्देश मागे घेतले असले तरी या प्रकरणातील कारवाईचा आधार अद्याप कायम आहे। या घटनेमुळे बीसीआय अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्न निर्माण झालेत असा युक्तिवाद परमेश्वर यांनी केला। या निर्णयासाठी बीसीआयची बैठक घेऊन ठराव मंजूर करण्यात आला होता का याचा कोणताही उल्लेख दिसत नाही असं सुद्धा त्यांनी कोर्टाला सांगितलं। त्यावेळी सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचं विधान करत थेट बार काउन्सिलला झापलं। सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। विद्यार्थ्यांनी कदाचित मला पत्र लिहिलंय, हा माझ्यातला आणि विद्यार्थ्यांमधला संवाद आहे। मग यात बार काउन्सिलचा काय संबंध? बीसीआयची कारवाई पूर्णपणे अनावश्यक होती, ती अजिबात अपेक्षित नव्हती। या प्रकरणाशी बीसीआयचा काहीही संबंध नाहीये। विद्यार्थी शांतपणे आपला आवाज उठवतायत, त्यांना तसं करण्याची मुभा ही दिली पाहिजे असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलंय। सरन्यायाधीश पुढे असंही म्हणाले की मी सुद्धा विद्यार्थी असताना विद्यार्थी उपक्रमांमध्ये सहभागी झालेलो। ते शांतपणे आवाज उठवत असतील तर त्यांना परवानगी दिलीच पाहिजे। जरी ते चुकीचे असतील तरी आंदोलन करणं हा त्यांचा हक्क आहे। तरुणपणात कधी कधी चुकीची विधानं केली जातात, ती चुकीची असली तरी त्या विरोधात कारवाईची गरज काय? जर ते न्यायपूर्ण मार्गाने आवाज उठवत असतील तर त्यांचा आवाज हा ऐकला पाहिजे। मग बार काउन्सिल किंवा इतर संस्था यामध्ये हस्तक्षेप कशा काय करू शकतात असा स्पष्ट सवाल सुद्धा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केला। तसंच बीसीआयच्या कारवाईचा रिपोर्ट सुद्धा कोर्टाने मागितला असून 2 आठवड्यांनी यावर पुढची सुनावणी होणार आहे। आता सरन्यायाधीशांनी खडेबोल सुनावल्यानंतर बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्याबद्दल अनेक सवाल केले जात आहेत। मनन कुमार मिश्रा हे बार काउन्सिलचे अध्यक्ष असले तरी ते राज्यसभेचे भाजप खासदार सुद्धा आहेत। 2014 पासून सलग ते बिहारमधून राज्यसभेचे खासदार आहेत। त्यामुळे भाजपशी संबंधित आणि राज्यसभेची खासदार असलेली व्यक्ती बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी कशाला हवी असा सवाल आता केला जातोय। इतकंच नाही तर मनन कुमार मिश्रा हे पंतप्रधान मोदींना सगळ्यात जास्त मानत असल्याची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर होतीये। सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंग यांनी मनन कुमार मिश्रा यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे। बीसीआयचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा हे बीसीआय त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखं वागतायत। जेव्हा जेव्हा ते एखादा आदेश, पत्र किंवा निर्देश जारी करतात तेव्हा ते कायद्याच्या किंवा नियमावलीच्या कोणत्या तरतुदीनुसार असा आदेश देतायत याचा साधा उल्लेख सुद्धा करत नाहीत। आता त्यांनी पारित केलेला ठराव आणि आदेश पूर्णपणे बेकायदेशीर होता असं विकास सिंग यांनी म्हटलं। या सगळ्यावर बीसीआय अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आधीचा आदेश अचानक आणि घाईघाईने काढण्यात आला होता, पण 40 मिनिटांच्या आतच तो मागे घेण्यात आला आणि त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली। नंतर रात्री बीसीआयने या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली। या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्याची गरज नाही आणि हा विषय आता संपलाय असा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला। हे संपूर्ण प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले। विद्यार्थी आणि विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना कोणताही त्रास किंवा गैरसोय होऊ नये आणि न्याय व्यवस्थेशी कोणताही संघर्ष होऊ नये हे सुनिश्चित करणं हा आमचा उद्देश होता असं मिश्रा म्हणाले।
पण आता कॉक्रोच जनता पार्टीकडून मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। सौरव दास यांनी ट्विट करत सांगितलं की नैतिक जबाबदारी म्हणून मनन कुमार मिश्रा यांनी राजीनामा द्यायला हवा। न्यायालयाच्या आत आणि बाहेर असलेल्या झुरळांनी हे घडवून आणलं पाहिजे असं दास म्हणालेत। एकंदरीतच हैदराबादच्या नलसार विद्यापीठातल्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांबद्दल घेतलेली भूमिका, त्यावर बीसीआय अध्यक्ष मनन कुमार मिश्रांनी केलेली कारवाई, घेतलेला यू-टर्न आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी थेट विद्यार्थ्यांची घेतलेली बाजू, या सगळ्याची आता देशभरात चर्चा होतीये। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।